श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. देवी लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न व्हावी, तिचा कृपाशीर्वाद आपल्या घरावर असावा, तिचा वास अखंड आपल्या घरात असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि यासाठी आपण देवी लक्ष्मीची सेवा उपासनाही करत असतो. लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न असावी यासाठी आपण कष्ट मेहनत ही तर घेतच असतो. आपले कर्म हे तर आपण करतच असतो. कष्ट करण्याला कोणालाही पर्याय नाही. कष्ट तर सर्वांना करायचेच आहेत, तरच आपल्याला लक्ष्मी माताही प्रसन्न होत असते. पण आपण केलेल्या या कष्टासोबत आपल्याला नशिबाची भाग्याची साथ मिळून देवी लक्ष्मीचीही कृपा प्राप्त व्हावी यासाठीच काही महत्त्वपूर्ण उपाय हे आपल्याला करावे लागतात. बऱ्याच जणांना खूप कष्ट आणि मेहनत करूनसुद्धा हवी तशी अर्थप्राप्ती होत नाही, हवी तशी लक्ष्मी ही त्यांच्याकडे येत नाही. मग यामुळे अशा व्यक्तींना खूप कर्जबाजारीपणा येतो. सतत आर्थिक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. जर तुमच्याही घरामध्ये अशी परिस्थिती असेल तर मग तुम्ही दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा व्हावी यासाठी, धनप्राप्तीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी असे काही छोटे छोटे आणि तितकेच प्रभावी उपाय हे करायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला माता लक्ष्मीची कृपाही प्राप्त होईल आणि तुमच्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहील. तुमच्यावर कर्ज असेल तर ते सुद्धा दूर होईल. त्या कर्जातून बाहेर निघण्याचे मार्ग तुम्हाला लक्ष्मी मातेच्या कृपेने मिळतील. तुमच्या घरामध्ये असलेले दारिद्र्य, गरिबीही दूर होईल. तर असे कोणते साधे सोपे उपाय आपल्याला दर शुक्रवारी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी करायचे आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवार हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवशीसुद्धा माता लक्ष्मीची पूजा सेवाही केली जाते. आपल्याला लक्ष्मी मातेची कृपा लाभावी, आपल्याला धनप्राप्ती व्हावी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धीही यावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. कारण पैशांशिवाय कुठलंच काम हे पूर्ण होत नाही. आपल्या सर्व दैनंदिन गरजा भागवण्यासाठी प्रत्येकालाच थोड्या अधिक प्रमाणामध्ये पैसा हा लागतच असतो. धनप्राप्ती ही आपल्याला केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळेच होत असते. लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, तिला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा खूपच महत्त्वाचा मानला जातो. दर शुक्रवारी जर आपण माता महालक्ष्मीची सेवा केली, पूजा केली तर यामुळे तिची कृपा ही आपल्यावर अखंड राहत असते आणि तिचा आशीर्वाद मिळून आपल्याला धनसंपत्ती, ऐश्वर्य, सुखसमृद्धी हे प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की माता महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कोणते साधे सोपे उपाय आपल्याला दर शुक्रवारी करायचे आहेत आणि कोणती साधी सोपी सेवाही आपल्याला करायची आहे. माता महालक्ष्मीच्या कृपेविना धनप्राप्ती होणं हे अशक्य आहे. त्यामुळे लक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी दर शुक्रवारी आपण माता लक्ष्मीची पूजा सेवाही केली पाहिजे. त्याचप्रमाणे दर शुक्रवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला आपल्या देवघरामध्ये शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे किंवा मग शुद्ध गायचं तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असलेल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोला हळद कुंकू लावून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर लक्ष्मी मातेच्या फोटोला किंवा मूर्तीला आपल्याला गुलाबाचं फुल हे अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर लक्ष्मी मातेला दूध किंवा गुळापासून बनवलेल्या एखाद्या पदार्थाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या एखाद्या मिठाईचा नैवेद्य हा सुद्धा तुम्ही लक्ष्मी मातेला अर्पण करू शकतात शुक्रवारी. याप्रमाणे जर आपण दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा सेवा केली आणि गोडाचा नैवेद्य हा दाखवला तर देवी लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला धनप्राप्तीचा, सुखसमृद्धीचा भरभरून आशीर्वाद देते. खीर ही सुद्धा देवी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे. तर तुम्ही दर शुक्रवारी एक वाटीभर खिरीचा नैवेद्य हा सुद्धा देवी लक्ष्मी मातेला दर शुक्रवारी संध्याकाळी दाखवू शकतात. यामुळे सुद्धा तुम्हाला देवी लक्ष्मी मातेची कृपाही प्राप्त होईल. त्याचप्रमाणे आपला पुढचा दुसरा उपाय आहे तो म्हणजेच श्रीयंत्राची पूजा. लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्व यंत्रांना खूपच विशेष महत्त्व हे दिलं आहे. त्यामध्ये श्रीयंत्र, महालक्ष्मी यंत्र, धनवर्षा यंत्र, व्यापारवृद्धी यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र यांची पूजा करणं हे अत्यंत विशेष महत्त्वाचं मानलं जातं. या सर्व यंत्रांची पूजा करणं हे आपल्यासाठी विशेष फलप्राप्ती करून देणारं असं ठरत असतं. आणि या सर्व यंत्रांमध्ये विशेष प्रभावी असं यंत्र आहे ते म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे. या श्रीयंत्रावर अष्टलक्ष्मी या विराजमान आहेत. आणि या श्रीयंत्राची जर आपण दर शुक्रवारी पूजा केली, कुंकुमार्चनची सेवा ही जर या श्रीयंत्रावर आपण दर शुक्रवारी संध्याकाळी केली तर यामुळे देवी लक्ष्मी मातेची कृपा ही आपल्यावर होत असते.
पौर्णिमेच्या तिथीला सुद्धा आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवा करत असतो। त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये सुद्धा श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवाही केली जात असते देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी। तर त्याचप्रमाणे दर शुक्रवारी सुद्धा आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवाही करायची आहे आणि ही सेवा आपण श्रीसूक्ताचं पठण करू शकतो किंवा 108 वेळा कमलात्मक मंत्राचं पठण करून सुद्धा श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवा ही दर शुक्रवारी करू शकतो। दर शुक्रवारी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्यानंतर आपल्याला या श्रीयंत्राला आणि माता लक्ष्मीला गोडाधोडाचा नैवेद्य हा अवश्य दाखवायचा आहे। तुम्हाला जर खूप आर्थिक अडचणी येत असतील, तुम्ही जर खूप कर्जबाजारी झालेला असाल, तुमच्या घरात जर पैसा टिकत नसेल, 18 विश्व दारिद्र्य जर तुमच्या घरामध्ये असेल, तर तुमच्या या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्ही दर शुक्रवारी हा उपाय नक्की करून बघा, ही सेवा अवश्य करून बघा। यामुळे तुमच्या सर्व आर्थिक अडचणी या दूर होतील आणि माता लक्ष्मीही तुमच्यावर प्रसन्न होईल। श्रीयंत्राच्या पूजनाने आणि श्रीयंत्राच्या प्रभावाने आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते। त्याचप्रमाणे सुखप्राप्ती ही सुद्धा आपल्याला होत असते आणि म्हणूनच श्रीयंत्रावरची ही प्रभावी सेवा तुम्ही दर शुक्रवारी नक्की करून बघा। तुम्हाला सुद्धा याचा अनुभव हा आल्याशिवाय राहणार नाही। त्याचप्रमाणे आपला तिसरा आणि महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे आपल्याला दर शुक्रवारी नित्यनियमानं श्रीसूक्ताचं पठण हे करायचं आहे। तसं तर श्रीसूक्ताचं पठण हे आपण अगदी दररोज केलं पाहिजे, पण जर काही कारणास्तव तुम्हाला हे श्रीसूक्ताचं पठण अगदी दररोज करणं शक्य होत नसेल, तर निदान दर शुक्रवारी तरी तुम्ही या श्रीसूक्ताचं पठण हे अवश्य करा। जर तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करत कुंकुमार्चनची सेवा ही श्रीयंत्रावर करणं शक्य होत नसेल, तर निदान श्रीसूक्ताचं पठण तरी तुम्ही दर शुक्रवारी अवश्य करा। धनप्राप्तीच्या उपायांमध्ये श्रीसूक्ताचं पठण करणं हे अत्यंत प्रभावशाली असं मानलं जातं। माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी श्रीसूक्ताचं पठण करणं हा अत्यंत प्रभावशाली आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपाय मानला जातो। ऋग्वेदामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपाप्राप्तीसाठी श्रीसूक्ताच्या मंगलदायक मंत्रांचा उच्चार करण्याचा उपाय हा सांगितला गेलेला आहे। शुक्रवारी माता महालक्ष्मीची पूजा करताना श्रीसूक्ताचं पठण करणं हे अत्यंत शुभदायक आणि मंगलदायक मानलं जातं। दर शुक्रवारी आपण जर माता महालक्ष्मीच्या पूजेसोबत या श्रीसूक्ताचे पठण केले, तर यामुळे माता लक्ष्मीची कृपा ही तर आपल्यावर होतच असते, पण त्यासोबत आपल्या ज्या काही इच्छा असतात, ज्या काही मनोकामना असतात, तर त्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा लक्ष्मी मातेच्या कृपेने पूर्ण होत असतात। माता महालक्ष्मीची कृपा ही आपल्याला प्राप्त होऊन इच्छित फलप्राप्ती ही सुद्धा आपल्याला होत असते। त्याचप्रमाणे आपला पुढचा उपाय आहे तो म्हणजे दर शुक्रवारी काहीतरी दानधर्म करणं होय। आपल्या कमाईतील काही भाग हा दानधर्म करण्यासाठी खर्च करणाऱ्या व्यक्तींवर माता लक्ष्मी ही नेहमी विशेष प्रसन्न होत असते आणि त्यामुळेच आपण कमवलेल्या पैशांपैकी काही भाग हा शुक्रवारी आपण वापरला पाहिजे। म्हणजेच आपल्या कमाईतील काही भाग हा आपण महिन्यातील एखाद्या शुक्रवारी दानधर्म करण्यासाठी नक्कीच वापरावा। फक्त दान करताना ते आपल्याला सत्पात्री करायचं आहे, म्हणजेच एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्याला हे दान करायचे आहे। त्याचप्रमाणे एखाद्या धार्मिक स्थळाला सुद्धा तुम्ही हे दान देऊ शकतात आणि हे दान जर तुम्ही एखाद्या शुक्रवारी दिले तर अतिशय उत्तम, कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि म्हणूनच आपल्या कमाईतील एक भाग हा शुक्रवारी नक्की दान करा। असं केल्याने माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तिचा आशीर्वाद हा तुमच्यावर सदैव राहील। तर याप्रमाणे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्यावर व्हावी, धनसंपत्ती समृद्धी ही आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी दर शुक्रवारी आपल्याला कोणते साधे सोपे प्रभावी उपाय करायचे आहेत, कोणती सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती दिलेली आहे। त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीची कृपा ही तुम्हाला प्राप्त व्हावी, तुमचा कर्जबाजारीपणा दूर व्हावा किंवा तुम्ही करत असलेल्या नोकरीमध्ये पगार वाढवावी किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायामध्ये भरभराट व्हावी यासाठी दर शुक्रवारी अगदी साधे सोपे हे उपाय अवश्य करा। यामुळे तुमचं कर्जबाजारीपणासुद्धा दूर होईल, तुमचं दारिद्र्य दूर होईल आणि नोकरीमध्ये तुम्हाला पगार वाढ ही सुद्धा होईल आणि तुमचा एखादा व्यवसाय असेल तर त्यामध्ये सुद्धा नक्की लक्ष्मी मातेच्या कृपेने भरभराट होईल आणि म्हणून दर शुक्रवारी हे उपाय तुम्ही करून बघा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।